ती सुज्ञ आहे. आमच्या काही वैयक्तिक त्याच्यामध्ये अडचणी आहेत. मला मुलगा नाही आहे आणि ह्याच्या सगळ्या पार्श्वभूमीवर तिचा निर्णयाला मी विरोध करू शकत नाही. मला ऑफर डायरेक्ट नव्हत्या, कारण त्यांची हिंमतच नाही मला ऑफर करण्याची. आमदार फोडले, खासदार फोडले, पक्ष फोडला, तरी उमेदवार काय महापालिकेचे? त्यांचा व्यवहार कसा चालतो? तुम्ही नगरसेवक म्हणून किती पैसे कमवणार? 5 कोटी कमवणार का 10 कोटी कमवणार? मग हे घ्या आता आणि मागे व्हा. आताच घ्या ना. नमस्कार, मी पूजा. लोकमतमध्ये तुमचं स्वागत आहे. दहिसरमध्ये सध्या आपण आहोत. दहिसरकडे जास्त सगळ्या इंटरेस्टिंगली आपण जर बघितलं तर लक्ष लागलेलं आहे, कारण लक्षवेधी लढती इथल्या आहेत. एका बाजूला आहेत तेजस्वी घोसाळकर, वॉर्ड क्रमांक 2 इथला सगळ्यात जास्त चर्चेत आहे. दुसऱ्या बाजूला जर आपण बघितलं धनश्री कोळगे आहेत आणि त्यांच्यासोबत प्रचार करण्यासाठी तेजस्वी घोसाळकरांचे सासरे आहेत. पण या लढतीपेक्षा जर आपण बघितलं तर दहिसर हा बालेकिल्ला समजला जातो तुमचा, तो अजूनही आहे, तो राखता येईल असं चित्र आहे का? काय वाटतं, किती कॉन्फिडन्स आहे उमेदवार जिंकतील ठाकरेंच्या शिवसेनेचे दहिसरमधले? मला असं वाटतं की उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेचे दहिसरमधले सर्वच उमेदवार जिंकतील अशी माझी आशा. कारण काय की मी 5 वर्ष या दहिसर विधानसभेचा आमदार होतो. अभिषेक घोसाळकर नगरसेवक होते, ज्यांचा उल्लेख केला तुम्ही, त्याही नगरसेविका होते. पण आम्ही लोकांची कामं खूप केलीत. ह्या मधल्या 10 वर्षाच्या काळात इथे कामं झाली नाहीत. त्यामुळे लोकांमध्ये एक मोठी चीड निर्माण झाली आहे आणि त्याचाही फायदा होईल. आणि शेवटी शिवसेनेने जिथं काम केलं, नगरसेवक होते हरेश्वर पाटील, कमलाकर पाटील, शुभा राऊळ, असे कितीतरी लोकांनी या दहिसरची, आणि त्यावेळेला मी पण होतो विभाग प्रमुख म्हणून, आम्ही अतिशय चांगली कामं, म्हणजे कंट्रस्टिव्ह कामं केली. तुम्हाला सांगायला गेलो तर तुमचा अर्धाच लागेल, इतकी कामं केली. पण आता मी इथे तुमच्या इंटरव्ह्यूच्या आधी जरा इथल्या लोकांच्या काय प्रतिक्रिया आहेत त्या जाणून घेण्याचा प्रयत्न केला, तर बऱ्याच लोकांचं असं म्हणणं आहे की आता इथे बीजेपी कामं करते किंवा आधी तुम्ही करायचात, म्हणजे ते एक भूतकाळात गेल्यासारखं झालं की बालेकिल्ला होता पण तो आता राखता आला नाहीये किंवा काय, किंवा ते बीजेपीने सगळं घेतलंय स्वतःकडे. जसं की आता डुअर टू डुअर प्रचार म्हणतात की तेजस्वी घोसाळकर करतायत, कारण धनश्री कोळगेंचं बऱ्याच लोकांना नावही माहिती नाही असं त्यांचं म्हणणं आहे. कुठेतरी प्रचारात कमी पडतायत, त्या घराघरात जाण्यात कमी पडतायत की काय, कसं चित्र आहे सगळं? नाही, तो तुम्ही ज्यांचा उल्लेख करता आलक्षामध्ये, आणि आमच्या धनश्री ज्या उमेदवार आहेत ते नक्कीच नवीन आहेत, पण तरुण आहेत, पण लढत देत आहेत. मग तुम्हाला कॉन्फिडन्स आहे धनश्री कोळगे निवडून येतील? मग किती खात्री आहे विजयाची? विजयाची खात्री नाही, पण कसं आहे, पहिली टर्म आहे त्यांची. तिथे नाही म्हटलं तरी भाजपचा एक आहे, गुजराती वस्ती असल्यामुळे, त्याच्यामुळे आम्ही लढतीच आज आहोत. उद्याचं मला जिंकण्याचं मी सांगू शकत नाही. जिंकण्याचं नाही सांगू शकत. ठाकरे इकडे आले तेव्हा ते म्हणाले की एकनिष्ठ तुम्ही आतापर्यंत जर बघितलं तर पक्षाशी राहिला आहात. जेव्हा निवडणुकीचा काळ जर आपण बघितलं तर तिकिटावरून बरेचसे कार्यकर्ते नाराज झालेले आपल्याला पाहायला मिळाले उमेदवारीसाठी वगैरे. तुम्हाला तसा काय अनुभव आला का इथल्या कार्यकर्त्यांच्या बाबतीमध्ये, आणि कसं त्यांची ती नाराजी दूर केली? अजिबात आमच्याकडे नाराजी तिकिटावरून नाही, काहीच नाही. दूर करण्याचा प्रश्नच नाही. मला जी योग्य उमेदवार उद्धवजींनी दिले, प्रचार चालू आहे, स्वतः उद्धवजी येऊन गेले आणि एक चांगल्या प्रकारची लोकांची सुद्धा साथ आहे. एक उद्धव ठाकरेंनी एक वक्तव्य केलं, त्याची पण चर्चा होतीये की त्यांनी असं सांगितलं की जर आज अभिषेक असता तर हे झालं नसतं, म्हणजे घरफोडी वृत्तीवरून भाजपच्या बोलताना त्यांनी सांगितलं. तुम्हालाही असंच वाटतं का की जर ते असते तर मग तिकडे त्यांचा भाजप प्रवेश झाला नसता, किंवा या सगळ्या ज्या आता गोष्टी चालू आहेत, एका कुटुंबात जर आपण म्हटलं तर वेगळा तिकडे उमेदवार आहे, इकडे वेगळा उमेदवार आहे, असं हे जे चित्र निर्माण झालंय, असं झालं नसतं? कुटुंबातली ही फूट जी आता झाली आहे ती नसती झाली? कुटुंबातली आहे, तुम्हाला फूट म्हणता येणार नाही. जे तिला करायचं होतं ते मला विचारून केलेलं आहे. ओके. आणि ती सुज्ञ आहे. आमच्या काही वैयक्तिक त्याच्यामध्ये
अडचणी आहेत, मला मुलगा नाही आहे. आणि ह्याच्या सगळ्या पार्श्वभूमीवरती तिचा निर्णयाला मी विरोध करू शकत नव्हतो. तिला तेवढं तर स्वातंत्र्य मला द्यावंच लागणार कुटुंब म्हणून. तिला वाटलं मला इकडे नाही जायचं, मला तिकडे जायचं आहे. समजावण्याचा प्रयत्न आपण करू शकतो आणि तिला नाहीच पटलं. तर त्या राजकारणाचा आणि कुटुंबाचा मी जराही त्याच्यामध्ये हे करत नाही. राजकारण वेगळं, कुटुंब वेगळं. मी जेव्हा घरात जातो तेव्हा कुटुंब, मी घराच्या बाहेर येतो तेव्हा माझं राजकारण. पण जसं मी सुरुवातीला सांगितलं, म्हणजे त्याचं उत्तर नाही मिळालं, की ठाकरे जे म्हणाले, की अभिषेकाचं असता तर हे झालं नसतं. असं वाटतं का, की तेव्हा चित्र वेगळं असतं? कसं असतं, मी माझ्या पहिल्याच मुलाखतीत म्हटलं होतं की बाबा, मुलाचं कान पकडता येतात, सुनेचे कान पकडता येत नाही. त्यामुळे तुम्ही समजून जा. त्याच्यामध्ये अगदी डिस्कस करण्याची आवश्यकता नाही. पण त्यात जिंकल्या तर आनंद असणार आहे का? कसं बघता तुम्ही या लढतीकडे? आपण 16 तारखेला परत मुलाखत देऊ. तुम्हाला मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीच्या पेक्षा माझ्या कुटुंबाबद्दल जास्त चर्चा करायची आहे. पण मी तुम्हाला सांगतो, कुटुंब म्हणून आम्हाला लोकांना माहिती आहे आणि काही नाजूक गोष्टी असतात आणि प्रत्येकाचं व्यक्ती स्वातंत्र्य आहे. व्यक्ती स्वातंत्र्य त्यांचं आहे. त्यांनी निर्णय घेतला, त्यांची जबाबदारी. आणि मी बदलला असता निर्णय तर माझी जबाबदारी राहिली असती. काही गोष्टी असतात त्या स्पष्ट बोलणं मीडियावरती योग्य नाही आणि विचारू नये तुमच्यासारख्या. आपण जरा वेगळा मुद्दा घेऊयात. हे सगळं बाजूला ठेवूयात, पक्षातलं, घरातलं राजकारण वगैरे. पण इतक्या मोठ्या संख्येने उद्धव ठाकरेंना जेव्हा कार्यकर्ते सोडून जातात, आमदार सोडून गेले, तेव्हा एक कट्टर शिवसैनिक म्हणून तुमची ओळख आहे. इतकी सगळी गळती पक्षाला लागलेली असताना तुमचं उद्धव ठाकरेंसोबत राहणं हा चर्चेचा विषय आहे. तुम्हाला सुद्धा ऑफर होत्या का अशा काही, आणि का थांबावं तुम्हाला असं वाटलं? मला ऑफर डायरेक्ट नव्हत्या, कारण त्यांची हिंमतच नाही मला ऑफर करण्याची. जे कोण आहेत त्यांच्यावर मी काम केलेलं आहे. म्हणजे मी शिंदेच्या बरोबर 5 वर्ष सभागृहात होतो. ते आमदार होण्याच्या पूर्वी मी ठाणा, कल्याण, डोंबिवली, नवी मुंबई ह्या भागामध्ये निवडणुकीसाठी किंवा मुलाखतीसाठी मला उद्धवजी आणि बाळासाहेब पण पाठवायचे. त्यामुळे विनोद घोसाळकर काय चीज आहे, त्याच्यामुळे ऑफर मला कुणी डायरेक्ट दिलेली नाही. अशा अफवा असायच्या किंवा या असं असायचे, ते ठीक आहे, ते कोणी करतं. त्याच्यामध्ये काही एवढं महत्त्व देण्याचं कारण नाही. ठाकरे बंधूंची सत्ता महापालिकेवर येईल, किती विश्वास आहे याचा? मराठी माणूस साथ देईल ठाकरे बंधूंना? कारण आता मराठी माणसावरून पण राजकारण सुरू आहे. भाजपा म्हणतंय की आमची मराठी मतं आहेत, इकडे चालू आहे की आम्ही मराठी माणसासाठी एकत्र आलोय. मला भाजपचं बिलकुल राजकारण पटत नाही. तुम्ही मुंबई महानगरपालिकेला बदनाम करू नका. मुंबई महानगरपालिका आज नाही जन्माला आली. देवेंद्र आला जन्म आणि तो नवनाथ जन्माला आला. त्याच्या अगोदरची मुंबई महानगर. 1986चा मी नगरसेवक महापालिकेचा. 1.5 कोटी जनतेला सकाळी पाणी पुरवठा देणारी महापालिका, बसेस देणारी महापालिका, रस्ते स्वच्छ करणारी महानगरपालिका, बसेस चालवणारी महानगरपालिका, आरोग्य सेवा देणारी महानगरपालिका. ह्याच्यावरती बोला ना. हे काय खान की कोण आणखी बाण, हे काय चाललंय काय? हे भाजप ही मुंबई कुठे नेऊ इच्छिते? अहो, ह्या मुंबापुरीमध्ये कोण माणूस रात्री भुके राहत नाही, पोट भरतं. ह्या मुंबई शहरामध्ये पाण्याने आतापर्यंत एकही जीव गेलेला नाही. उगाच लोकांना हे सगळ्या उगाच कोणी काय केलं नसतं तर ही अशी मुंबई रोज रेग्युलर चालली असती का? याच्यापेक्षा सुंदर चालावी, यासाठी ही निवडणूक आहे. की तुमच्या उमेदवारांना असं काही धमकावलं गेलंय का? म्हणजे जे आता राहुल नार्वेकरांचं प्रकरण समोर आलंय की त्यांच्या जे एका अपक्ष उमेदवाराने म्हटलंय की धमक्या देऊन, आम्हाला ऑफर्स देऊन अर्ज मागे घ्यायला लावले, आणि आपण अनेक ठिकाणी बघितलेलं आहे, जसं की चला कल्याण डोंबिवलीचा बघूया, तिकडे अंबरनाथ, किंवा एकूणच विचार केला तर 66 असे बिनविरोध नगरसेवक महायुतीचे निवडून येतात. आणि दुसरीकडे जर आपण बघितलं तर ते एका बाजूने हा आरोप करतात. मग तुमचे इतके विकाऊ होते का उमेदवार? याकडे कसं बघता? प्रश्न असा आहे, अहो, आमदार फोडले, खासदार फोडले,
पक्ष फोडला, तर हे उमेदवार काय महापालिकेचे उमेदवार काय मोठे असतात का? म्हणजे ज्या पक्षाने आमच्या पक्षामध्ये उभी फूट पाडली, 13 खासदार पळवले, 40 आमदार पळवले, त्यांनी तोच प्रयोग नवीन याच्याखाली, म्हणजे महाराष्ट्रात असे बिनविरोध कधी निवडून येत नव्हते, त्यांनी नवीन एक प्रयोग, त्यांच्याकडे फार चांगले सल्लागार आहेत, आणि हे प्रयोग करताना जसं त्यांनी आमदार पळवताना, खासदार पळवताना ईडीची धमकी देणं किंवा इतर काही त्यांच्या गोष्टी काढणं, त्यांच्या कुटुंबाकडे जाणं, तसंच त्यांनी ह्या पोलिसांच्या माध्यमातून त्यांचे क्राईम रिपोर्ट असतील किंवा काय असतील, त्यांचे कच्चे दुवे शोधून काढून, आणि पैसा, म्हणजे त्यांचं असं आहे, 5 वर्षात तुम्ही किती पैसे कमवणार? 5 कोटी, 10 कोटी, हे घ्या. त्यांचा व्यवहार कसा चालतो? तुम्ही नगरसेवक म्हणून किती पैसे कमवणार? 5 कोटी कमवणार का 10 कोटी कमवणार? मग हे घ्या आता आणि मागे व्हा, आताच घ्या ना. म्हणजे नुसतं पैसा नाहीये, ती पैसा देण्याची टॅक्टिस, त्या लोकांचं कुटुंब घाबरतं. सर्व नगरसेवक लढताना फार मोठी लोक नसतात, कार्यकर्ता असतो. आता लोकांना निवडणुका खर्च पण परवडत नाहीये. त्याच्यामुळे ठीक आहे, शेवटी पैसा चालतोय. बस एक शेवटचा प्रश्न, बालेकिल्ला तुमचा हा आहे, गड आहे, राखता येणार आहे? काय चित्र पाहायला मिळेल आपल्याला 16 तारखेला? नाही, आजचं आमचं मजबूत आहे. येणाऱ्या काळामध्ये आता हा पैसा चा पाऊस पडतोय की काय, ते त्याच्यावरती अवलंबून आहे, पण हा गड मी राखणार. तर हे होते विनोद घोसाळकर. दहिसर म्हटलं की एकूणच आधीपासूनच हा शिवसेनेचा बालेकिल्ला होता. शिवसेनेत फूट पडल्यानंतर समीकरणं जरी बदललेली असली तरी विनोद घोसाळकरांचं म्हणणं आहे की हा बालेकिल्ला मी राखणार. 16 तारखेला नेमकं काय चित्र आपल्याला दिसतं हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे. तुम्हाला आणखीन काही प्रश्न असतील तर ते कमेंटमध्ये सांगा. लोकमतला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. कॅमेरा पर्सन हर्ष कांबळेसह पूजा सोनावणे, लोकमत.